दंडोत प्रणाम। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुनाला, अर्जुना यमहीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते। अर्जुना व्यथित होऊ नको, यमहीन व्यथयन्ते ते, हे पुरुषर्षभ पुरुषामध्ये श्रेष्ठ माणसा, हे अर्जुना तू व्यथित होऊ नको, कारण जो माणूस समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते, जो सुख दुःखाला समान मानतो तो अमृत तत्वाला जातो। माय बाप, अर्जुनाला धृतराष्ट्रानं जो संदेश दिला की बाबा 18 अक्षययोनी लोक ठार होते याच्यात आणि त्यांच्या पत्न्या विधवा होत्या, त्या व्यभिचाराला टेकत्या किंवा काही महिला स्वतःला जाळून घेत्या, म्हणजे सती जात्या, तर हे सगळं दुःख, हे सगळं पाप हे कोणाला लागल? हे तुला लागल, आपल्यालाच लागल। तर असं धृतराष्ट्रानं संजयामार्फत जो संदेश दिला होता, तर त्या संदेश तर पाची भावना ऐकला, परंतु खरा डोक्यात बसला अर्जुनाच्या। 4 जणांना इकून ऐकलं, इकून सोडून दिले, परंतु ह्या 4 जणांच्या मात्र डोक्यात बसला, हे अर्जुनाच्या मात्र हे डोक्यात बसला। आणि अर्जुनानं मग अर्जुन हे जेव्हा युद्धाला उभा राहिला, तिकून 11 अक्षययोनी उभा आहेत, इकडून 7 अक्षययोनी सैन्य उभं आहे, 18 अक्षययोनी सैन्य त्यानं पाहिलं। आणि कोण पाहिलं? ससुरान मातुलान भातरून पुत्रान पौत्रान सखीन सदा, मातुलान सगळे आपलेच लोक पाहिले आणि भीष्मद्रोण पाहिले। ते म्हणला कथम भीष्म महम संख्ये ईशुभी त्याच्यावर मी बाणाचा प्रहार कसा करू? कथम भीष्म महम संख्ये द्रोणमचे मधुसूदन, मी त्याच्यावर बाणाचा प्रहार कसा करू असं श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं। तो व्यथित झाला, व्यथित, आणि व्यथित झाल्यानंतर त्याला कळलं की आता मी काय करू। आणि मग श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणला, देवा मी शिष्यस्ते हम स्वाधी मामताम प्रपन्न, मला काही कळणं, ह्या कार्पण्य दोषो पत स्वभाव पृच्छामिधाम सम्मूढ चेता येश्रे शारीचतम पुरोहितन मे शिष्यस्ते हम शाधी मामताम प्रपन्न, मी तुमचा शिष्य आहे, मला योग्य ते मार्ग दाखवा। आणि मग म्हणले श्रीकृष्ण महाराज, अर्जुना यमहीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते। अर्जुना व्यथित होऊ नको, जो माणूस सुख दुःख समान मानतो तोच अमृत तत्वाला जातो। सुख दुःख समान मान, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभ जया जेव आणि ततो युद्धाय जेसो नैनम पापमासे, तुला पाप लागणार नाही अर्जुना, युद्ध कर, हे धर्मयुद्ध आहे माय बाबा। आणि मग श्रीकृष्ण महाराजाला असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तो, आणि म्हणला मी आता तुमचं वचन करतो, तुम्ही म्हणलात तसं करतो माय बाबा। आता 5000 वर्ष झाले गीता ऐकता तुम्ही, अर्जुनानं 2 तासातच म्हणला की करिष्ये वचन तो, आता तुम्ही तर 5000 वर्षापासून ऐकायले, तर तुम्ही केव्हा म्हणता देवा मी करिष्ये वचनम तो आणि ह्या संसाराला सोडतो आणि तुझा शरण येतो, असं केव्हा म्हणणार तुम्ही माय बाबू? चला लवकर म्हणा। आणि निर्माण मोह जितसंग दोषा व्हा, अध्यात्म नित्या व्हा, विनिवृत्त काम व्हा आणि परमेश्वराच्या धामाला लवकर जा, अशी विनंती करतो आणि इथं थांबतो। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत।